नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये 100 डेज चॅलेंज सिरीज मधील आजचा हा 6वा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की जो कप्स वाला ब्लाउज असतो तर त्यामध्ये कप्स कसे अटॅच करायचे। खूप साऱ्या अशा कमेंट आलेल्या होत्या की ताई कप्स कसे लावायचे, कोणत्या साईजचा कप्स वापरला गेला पाहिजे, हे सर्व सविस्तर आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे। इथे ब्लाउजची कटिंग किंवा संपूर्ण शिलाई ह्या गोष्टींवर फोकस न करता जो एक टॉपिक आहे त्यावरच हा व्हिडिओ बनवलेला आहे। कप्स कसे लावू शकतात की जेणेकरून हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कप्स लावणं अगदी सोपं होऊन जाईल। त्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी बघा इथे हे कप्स घेतलेले आहेत आणि इथे प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग झालेली आहे। तर बघा इथे हा प्रिन्सेसचा दोनही पार्टला अस्तर आणि जो ब्लाउज पीस आहे ना तर तो मी शिलाई करून घेतलेला आहे। म्हणजे आपण आधी जोडत असतो ना त्या पद्धतीने, आणि एक्स्ट्राचं कापड सुद्धा कट करून घेतलं। त्यानंतर दुसरं हे अस्तर आहे, म्हणजे या कप्स जोडण्यासाठी मी इथं 2 अस्तर कट केलेले आहेत। तुम्हाला सुद्धा जर कप्स लावायचे असतील तर 2 अस्तर कट करावे लागतील। म्हणजे बघा इथं हे जे 2 अस्तर मी कट केले होते ना त्यापैकी एक अस्तर हे ब्लाउज पीसला जोडलेलं आहे आणि दुसरं अस्तर हे कप्सला जोडण्यासाठी म्हणजे कप हाईड करण्यासाठी आपण वापरणार आहोत। ती तुम्ही पुढे बघणार। प्रिन्सेसचे हे दोनही पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत। आणि बघा आता आपण शिलाई करत असताना काय करायचं, हा जो कोपरा आहे ना हा नेहमी पुढच्या बाजूला करायचा आणि त्यानंतर मी जिथं आता मार्किंग करत आहे ना त्या मार्किंग पासूनच शिलाईला सुरुवात करायची। हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। असं केल्यामुळे काय होतं ना की या दोनही पार्ट मध्ये गॅप तयार होत नाही किंवा हे दोनही पार्ट कुठेही कमी जास्त पडत नाही किंवा हे जोडत असताना कुठेही खेचायचं वगैरे नाही। हे बघा अशा पद्धतीने माझं शिलाई करून झालं आणि छान असा हा पफ सुद्धा आलेला आहे। जो कोपरा आपण पुढून सुरुवात केला होता तो आता मी कट करून घेतला। त्यानंतर दुसऱ्या बाजू शिलाई करत असताना खालच्या बाजूने शिलाईला सुरुवात करायची। हे शिलाई करत असताना सुद्धा आपल्याला कापड कुठेही खेचायचं नाही। हे दोनही पार्ट माझी शिलाई करून झालेले आहेत। आता आपण एक्स्ट्रा अस्तर कट केलेलं होतं बरोबर, आणि इथं हे जे मार्किंग केलेलं आहे ना हे टक्सचं मार्किंग आहे। म्हणजे जी टक्सची लांबी आणि रुंदी असं घेऊन आपण जे मार्किंग करत असतो ना तिथंच आपल्याला कप्स जोडायचा असतो। त्यामुळे तिथं मी चॉकच्या साहाय्याने डार्क करून घेतलेलं आहे। आणि हे सुद्धा आपल्याला दोनही पार्ट हे प्रिन्सेसचे शिलाई करून घ्यायचे आहेत। आणि पुन्हा शिलाई झाल्यानंतरही पुन्हा एकदा मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलं। ते मार्किंग मी वारंवार का करत आहे, कारण आपण तिथं कप्स जोडणार आहोत म्हणून। प्रिन्सेस ब्लाउज मध्ये उभा टक्स आडवा टक्सचं जे मार्किंग असतं ना तेच हे कट्स असतात आणि तिथेच आपण कप्स लावत असतो। तर बघा असे हे दोनही अस्तर माझे शिलाई करून झालेले आहेत आणि त्यानंतर कप्स अशा पद्धतीने दुमडून घेतले। त्यानंतर 4 फोल्ड केलं आणि हा जो मध्य मिळालेला आहे ना तर बरोबर त्या मध्याच्या तिथं मी चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हा प्रिन्सेसचा दोनही पार्ट आपले इथं जोडून झालेले आहेत बरोबर, आणि त्याला आपण एक अस्तर जोडलेलं आहे। दुसरं जे अस्तर होतं ना आपलं हे बघा हे, तर आता आपण ही शिलाई करणार आहोत आणि याला पलट शिलाई करणार आहोत। म्हणजे दोघांची जी समोरासमोरील जी बाजू असते ती अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायची आणि इथं गळ्याच्या साईडने आपल्याला शिलाई द्यायची आहे। इथं हा व्ही नेक गळा आहे। इथं आपल्याला एक शिलाई देऊन द्यायची आहे, एक दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची असते। त्यानंतर आपल्याला इथं असे हे कट्स लावून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं, गळा व्यवस्थित पलटला जातो। अस्तरावर ही दाब शिलाई दिली आणि वरच्या बाजूने पुन्हा एकदा प्रेस शिलाई देऊन द्यायची आहे। बघा इथं व्ही नेक आपला तयार झालेला आहे। सेम ह्याच पद्धतीने दोनही बाजूंचे पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत। आपण इथं हे मार्किंग केलेलं होतं बरोबर, आणि कप्सला सुद्धा आपण मार्किंग केलेलं होतं। त्या मार्किंगवर एकमेकांवर असे हे ठेवून अशा पद्धतीने कप्स हाईड होतात, पण आपल्याला ते शिलाई करावं लागेल बरोबर। तर मी इथं काय केलं, सुई धाग्याच्या साहाय्याने शिलाई करणार आहे। ही जी आतील शिलाई आहे ना ती आधी एका बाजूला करून घ्यायची आणि जे आपण चॉकचं मार्किंग केलेलं आहे तिथे बरोबर सुईच्या साहाय्याने एक टाका दिला आणि कप्सला सुद्धा आपण जे मार्किंग केलेलं होतं ना तिथे एक टाका द्यायचा आहे।
हा जो आपला हाताचा मधला बोट असतो ना, त्याच्या साहाय्याने खालच्या बाजूने व्यवस्थित दाब द्यायचा. म्हणजे जेणेकरून तिथं काही लूज वगैरे होत नाही, गुढी किंवा चून वगैरे येत नाही. मी अगदी इथं फक्त 2च टाक्याची शिलाई दिलेली आहे आणि बघा इथं हे आपलं टक्स म्हणजे कप्स शिवून झालेला आहे. तुम्हाला आतील बाजूने सुद्धा दाखवते आणि आता आपल्याला जेवढ्या पण ओपन बाजू आहेत ना, त्या शिलाई करून घ्यायच्या आहेत. बघा, त्या सुद्धा शिलाई करत असताना मी काय करते, बरोबर हे मॅच होतंय का ते आधी बघून घेते आणि काठाकाठाने इथं शिलाई देऊन द्यायची आहे. ही शिलाई अगदी काठाने द्यायची असते. इथे आपण कप्स हे सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिलाई करून घेतले, पण हेच तुम्ही मशीनवर सुद्धा शिलाई करू शकतात. पण मशीनवर शिलाई करताना ना, तर ते पॉइंट म्हणजे इकडे तिकडे व्हायचे चान्सेस जास्त असतात. हे बघा, बोलता बोलता इथं हे सर्व साईडचं शिलाई करून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा कप्स आपण शिलाई करणार आहोत. बघा, मी मार्किंग केलं, त्यानंतर शिलाई एका बाजूला घेऊन घेतली सुई दोऱ्याच्या साहाय्याने. जिथं मार्किंग केलेलं आहे ना, तिथं बरोबर असा हा एक टाक्याची शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने ही शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा, अगदी 2 टाक्याची इथं शिलाई दिलेली आहे. खूप जास्त शिलाई करायची गरज भासत नाहीये. आणि आता एवढ्या याच्या ज्या बाजू ओपन आहेत ना, तर त्यांना काठाकाठाने आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे. कप्स शिलाई करायची ही अगदी सोपी पद्धत आहे. खालच्या बाजूला आपण कमरेची पट्टी जोडणार आहोत आणि समोरील बाजूला आय आणि हुकच्या पट्ट्या येतील. पण मी ते आता तुम्हाला इथं शिलाई करून दाखवणार नाहीये. तर कप्स मी हे लावून म्हणजे शिलाई कशी करायची हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. ते पण अगदी सोप्या पद्धतीने. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईज पर्यंतचे तयार कटोरी, प्रिन्सेस, पोर्टक्स, बोटनेकचे सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात. तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा.